श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 15वा चतुर्थ स्कंध। राजा पृथूने राज्य करताना काय केले आणि त्यामुळे त्याला सर्व प्रजाजनांचीच नव्हे निसर्गाचीही कशी साथ मिळाली याचे वर्णन मूळ भागवतात वाचले तर कुणीही सहृदय माणूस मोहरून जाईल। राजाने अनेक पर्वत वगैरे फोडून जमीन समतल केली, त्यावर नगरवस्तीचे वेगवेगळे विभाग तयार केले। त्याच्या काळात नद्या सर्व प्रकारच्या रसांना वाहून आणीत होत्या, त्यामुळे सर्वांना भक्ष्य, भोज्य, चोष्य, लेह्य असा चौरस आहार मिळत होता। समुद्र अनेक रत्नांना समर्पित करीत होती, पण दुराचारी दुष्ट आणि यज्ञात हवीरभाग न देणारे लोक अन्नधान्याची, औषधाची नासाडी करू लागले, म्हणून पृथ्वीने तिचे उत्पादन बंद केले। कथेमध्ये पृथ्वीने औषधी लपवून ठेवले आणि प्रजाजन आक्रोशाने पृथ्वीला शासन केले असा उल्लेख आहे। त्याचा अर्थ दुराचार माजला, लोक कर्मभ्रष्ट झाले म्हणून उत्पन्न घटले आणि दुभिक्ष पडले। नंतर स्वयंभुव मनुचा संचार झाला, त्याला वासराचे रूपक देऊन पृथ्वीला गोमाता समजून तिचे दोहन केले, म्हणजे स्वयंभुव मनुच्या काळात सर्व सुबत्ता निर्माण झाली। नंतर पृथूला वैराग्य आले आणि आता इतिकर्तव्यता झाल्यामुळे आपण तपश्चर्या करावी असे पृथूने ठरवले। त्याची तपश्चर्या उन्हाळ्यात पंचाग्नी सेवन करणे, पावसाळ्यात भर पावसात व हिवाळ्यात गळाभर पाण्यात राहून भूमिशयन करून तपाचरण केले, तेव्हा परमात्मा प्रसन्न झाले। राजा पृथूने आपले प्राण योगक्रियेद्वारे ब्रह्मरंध्रात आणि तेथून पुढे भगवंतात विलीन केले। हे पाहून महासती पतिव्रता पृथुपत्नी अर्चिनेही अग्निकाष्ठ भक्षण केले। कर्मनिष्ठा, उपासना आणि ज्ञान याच्या परिपालनाने माणूस बंधमुक्त होतो, त्याचेच हे उदाहरण आहे। पुढे पृथूची वंशपरंपरा आहे आणि प्रचेतांना रुद्रांचा उपदेश आहे। पृथूचा पुत्र विजिताश्व, त्याचे 4 पुत्र हर्यक्ष, धूम्रकेश, वृक आणि द्रविण यांनीही 4 दिशांनी राज्य करून यशकीर्ती मिळवली। विजिताश्व अंतर्धान, पुढे बर्हिषदा। बर्हिषदाने अनेक यज्ञ केले म्हणून त्याचे नाव प्राचीन बर्ही झाले। याने समुद्रकन्या शतद्रुतीशी विवाह केला, त्यांना 10 पुत्र झाले, ते सर्वजण प्रचेता नावाचेच होते। त्यांचे धर्मज्ञ, सदाचरणी, शूरवीर असे तुलना न करता येण्यासारखे होते। ह्या प्रचेतांनी ज्यावेळी पित्याच्या आज्ञेनुसार प्रजाप्राप्तीसाठी समुद्रात प्रवेश केला, त्यावेळी भगवान शंकरांनी, रुद्रांनी वाटेत त्यांना उपदेश केला। भागवतात असे वर्णन आहे की बंधुप्रेमाच्या अभिलाषेने किंवा प्रापंचिक कारणामुळे दुरावलेल्या भावाभावात ऐक्य होण्यासाठी प्रचेतसाभ्याय नमः असा जप केला तर बंधुप्रेम स्थापित होते। प्रचेतांनी भगवान शंकरांची स्तुती केली, रुद्रगीत म्हणून ती जाणल्या जाते। प्राचीन बर्हीने नारदांना विचारले, माझे कल्याण होईल असा उपाय सांगा। राजाच्या आख्यानात आपण पाहिले आहे की त्याने असंख्य यज्ञ केले आणि अत्यंत धर्मात्मा राजा म्हणून कीर्ती मिळवली। एवढे करूनही त्याला कल्याण होण्याची शंका का आली? कल्याण म्हणजे काय? विहित कर्म निष्ठेने केल्यावर अशी आशंका का उत्पन्न झाली असे आपल्याला वाटणे शक्य आहे, पण कल्याण म्हणजे दुःखाचा आत्यंतिक नाश आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे कल्याण। राजाने हजारो यज्ञ केले, पण त्या यज्ञात जे बली दिले ते तर निरपराध होते, मग त्यातून उद्भवलेल्या कर्माचे फळही भोगावेच लागेल। सर्वज्ञ नारद म्हणतात, ते सर्व पशु तुला आपल्या लोखंडी शिंगांनी भोसकण्यासाठी तुझी वाट पाहत आहेत। यज्ञ हे कर्म आहे, त्यामुळे पुण्य मिळेल, तू स्वर्गातही जाशील, पण क्षीण पुण्य मर्त्य लोके विंशती, पुण्य संपले की पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्या सुरू होतील। यज्ञ, पूजापाठ इत्यादी करीत असताना आपण ते करीत आहो ते आपल्याला शोभेल असे झाले पाहिजे। कोणत्याही उपचारासाठी अक्षता घेऊन उपयोग नाही अशी भावना जागृत असते, अर्थातच आत्मभान असते, पण या क्रियाकल्पातून आत्मज्ञान होत नाही, चित्तवृत्ती निरोध होत नाही। म्हणून आत्मस्वरूपाचे, आत्मतत्वाचे ज्ञान होण्यासाठी एकाग्र होऊन ईश्वराशी तादात्म्य साधावे लागते आणि असे केले म्हणजेच खरे कल्याण होते। त्यासाठी नारदांनी प्राचीन बर्हीला पुरंजनाची कथा सांगितली।